नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। आजची तारीख आहे 14 जुलै, वार मंगळवार। तुम्हाला आपण धुळेचा म्हैस बाजार दाखवतोय। हा जो बाजार आहे हा मीना म्हैस बाजार नवा मार्केट नावाने ओळखलं जातं। ते बाजार वगैरे बघू शकता। प्लस आजचा बाजार भरलेला आहे। भरपूर म्हशी आजच्या बाजाराला आलेले आहे। तर तालुका जिल्हा धुळे आहे। जर कोणाला बाजाराला यायचे असेल, लांबचे असतील, तर धुळ्यामध्ये हायवेला पारोडा चौफुली लागते, तिथं उतरले तुम्ही किंवा तिथून सरळ जरी आले तर डायरेक्ट मार्केटला रस्ता येतो, कृषी उत्पन्न समिती धुळे मार्केट। इथं हे पहा, म्हशी सोमवारपासून यायला सुरुवात होऊन जाते। सोमवारच्या दिवशी पण म्हशी राहत्या, मंगळवारच्या पण दिवशी राहत्या। आणि मंगळवारच्या दिवशी बाजाराच्या दिवशी ज्या म्हशी विकल्या गेल्या तर ते इथं राहतात मित्रांनो, कुठं जात नाही। दावणीवाल्यांनी तिकडं राहतात ते बांधलेल्या गोठ्यावरती। तर तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत। किती म्हशी आलेल्या आहे, काय आलेले आहेत, संपूर्ण आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा। माझा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे, कोणाला काही माहिती हवी असेल तर तशी मला विचारू शकता, मी तुम्हाला मदत करून देईल तशी। तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला काही मीना बाजारातील तुम्हाला काही धावणीच्या म्हशी दाखवतोय। हे पहा, एकदम मोठे मोठे म्हशी आलेले आहेत, जातीवंत म्हशी आहेत। हे पहा, भरपूर 8-10 म्हशी आहेत। नमस्कार भाऊ। नमस्कार सर। किती आहे म्हशी आज? आज 11 म्हशी आणलेले। कुठली खरेदी वगैरे आपली? वाकानेरचे पण आहे, हां हां, सुरेंद्रनगरचे पण आहे। बरोबर असे सर्व 2 जंगलच्या म्हशी आणलेले आहे। बरोबर, गॅरंटेड म्हशी आहे। गॅरंटेड म्हशी, एकदम गॅरंटेड म्हशी भेटतील। बरोबर दूधवाले राहतील, 12-13 लिटर दोघी टाईमचा म्हशी, असे दूधवाले म्हशी। बरोबर बरोबर। जाफरी पण आहे, मसान पण आहे। आता काही तोलावरचे का जाणलेले? तोलावरचे हिला ही म्हैस 8-10 दिवस येईल, 8-10 दिवस 8-10 दिवस येईल। बरोबर, ही पण 8-10 दिवस, 15 दिवसाची। बरोबर, पूर्ण 8-8 दिवस। हा, ही 8-10 दिवस, 8-10 दिवसाची रेंजची आहे। ही बरोबर. म्हैस 15 दिवस घेईल। बरोबर। ती जनलेली म्हैस आहे। तिला किती तिला चालू आता आहे? रेडी मध्ये 6 दिवसाची जनलेली आहे। रेडी मध्ये आता 10 लिटर कच्चं चालू आहे। आता तिला कच्चा 10 लिटर चालू आहे का? बरं, कशा किमती कशा आहे यांच्या? जशी घेतली म्हैस तशी तरी अंदाज असा? 1 लाख, 1,60,000, 1,40,000। बरोबर, म्हणजे एकच्या पुढं जे? हो, तशी म्हशी। तर पहा मित्रांनो, 1 लाखच्या पुढच्या किमतीच्या म्हशी, कोणालाही म्हशी लागल्या भाऊशी संपर्क करा। कायम भाऊकडे म्हशी राहतात, कायम आपल्याकडे म्हशी राहतात। कायम 12 महिने काही बोली वगैरे राहते का आपल्याकडे मग म्हशी? बोली पण देतो आपण। बोली पण देता हा, का? बोली पण देतो, उधार पण देतो। बरोबर। तर पहा मित्रांनो, उधार पण ती म्हशी देता, बोलीवर पण म्हशी देता। जर कोणाला म्हशी खरेदी, हे म्हैस कोणाला खरेदी करायची असेल, हे पहा कास पहा तुम्ही, हे पहा कास पहा तुम्ही। ओ बबलू भाई, ले इसको भी बोल। ओ बबलू, ओ बबलू, इसको भी बोलू जाफरी। हाँ, देखो इसको भी देखो जब ये बोलते। वो देखो अन्ना, ओए अन्ना। तर पहा मित्रांनो, इथं मंडपापासून सुरुवात आहे, तर झुमतर होणार आहे, पण तुम्हाला दाखवतो मी तिकडंपर्यंत म्हशी। धुळे बाजारला कमीत कमी 2-3 हजार म्हशी आलेले असतात, लहान मोठ्या करून। हे पहा, तिथून सुरुवात आहे। तर आपण तुम्हाला पूर्ण आता ते शेवटपर्यंत दाखवणार आहोत। किमतीचं तुम्हाला माहिती आहे, किमती फुटून जातात, त्यामुळे सांगत नाही। तर पहा मित्रांनो, बाजारामध्ये म्हशी। आता इथं कसं आहे, काही म्हशींची किमती फुटतात, त्यामुळे काही व्यापारी किंमत सांगत नाही। तर त्यामुळे कसं आहे, आपण तुम्हाला म्हशी दाखवून देतो। सर्वांना माहिती आहे जाफराबादी म्हशीची रेट आहेत। आता जाफराबादीची म्हैस तुम्हाला सांगतो मी, 50-60 हजारची पण म्हशी आणि 3-4 लाखची पण म्हशी। तर तुमच्यावरती तुम्हाला कशी क्वालिटीची म्हैस खरेदी करायची। हे पहा, भरपूर म्हशी आज बाजाराला 60,000, 70,000, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 4 लाख रुपये पर्यंत म्हशी। मागच्या बाजाराला आपण आले होतो, त्यांनी 11 लाख रुपये सांगितले। हे पहा, ताजी जनलेली म्हशी। हे पहा, तर आता आपण तुम्हाला आहे ना पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत शेवटपर्यंत। आता इकडे काही जास्त करून मोठ्या म्हशी आहे, तर तुम्हाला आता ना आज ना आपण थोडं तिकडे जाणार आहोत, पुढं छोट्या म्हशीकडं। छोट्या म्हणजे तरी लाख रुपयाचीच म्हैस पकडा तुम्ही, छोटी म्हैस। म्हणजे बाकीचे काही इकडं 81, 160 सांगता ना, तर तुम्हाला आपण 1-1 लाखच्या किमतीच्या म्हशी दाखवणार आहोत। हे पहा, धुळे इथं म्हशी सर्व खेडेपाड्याचे व्यापारी इथूनच म्हशी खरेदी घेऊन जातात आणि आपल्या गावात विकत असतात। हे पहा, भरपूर म्हशी।
म्हशी इकडं पहा तुम्ही किती म्हशी आणि परत इकडं पण पहा, इकडं पण म्हशी 120, 130, 140, 150, 160, 180, 1 पासून सुरुवात आहे म्हशींची. आपण तुम्हाला फक्त बाजार वगैरे दाखवतोय, इथं किमती वगैरे व्यापारी सांगत नाही. तुम्हाला माहिती आहे इथले व्यापारी. तुम्हाला इकडं जशी म्हैस लागल तशी म्हैस तुम्हाला इथं पाहायला भेटेल. इकडं व्यवहार चालू आहे. तर पहा मित्रांनो, ही म्हैस 21 ला मागितली. ये वाली म्हैस मागितली गेलेली. हे पहा इकडं. आज आपण एकदम शेवट कोपऱ्यापर्यंत आलेलो आहे. तुम्ही सांगायचे की शेवटी म्हशी दाखवा. तर पहा इकडं काही म्हैसाना मारवाडकडचे आहेत, बाकीच्या गुजरातकडचे आहे. तर पहा मित्रांनो, बाजारामध्ये म्हशी. हे पहा 70, 80, 90 लाख, 1.5 जशी म्हैस तशी किंमत राहते. हे पहा तुम्हाला आपण आज पूर्ण बाजार फिरून दाखवलेला आहे. किंमत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली नाही तुम्हाला. जास्त करून सांगितली म्हणजे कसं आहे, आपण व्यापाऱ्यांना विचारतो ना, म्हैस राहते 1 लाख रुपयाची, ती 160, 180 सांगतात. तर त्यामुळे कसं आहे, कोण घेणारा शेतकरी राहतो ना, तो पण म्हैस घेत नाही. तर त्यासाठी आपण तुम्हाला फक्त बाजार फिरून दाखवलेला आहे. तर आपण पूर्ण आज फिरून तुम्हाला बाजार दाखवलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुम्हाला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.